आपण पाहत आहात परिवर्तन एक लोक चळवळीचे यूट्यूब चॅनल परिवर्तनवादी भारत। मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। परिवर्तन एक लोक चळवळीचे 16वे अधिवेशन संपन्न। साहित्यिक नारायण सोनकांबळे, डॉक्टर प्रतीक्षा पौळकर, प्राध्यापक डॉक्टर सिंधू तायडे, डॉक्टर देवदास भोईर यांच्यासह 16 मान्यवरांना बहुजनत्व पुरस्कार प्रदान। आता बातमी विस्तारात। परिवर्तन एक लोक चळवळीचे 16वे राज्यस्तरीय अधिवेशन अलीकडेच चळवळीचे केंद्र असलेल्या उल्हासनगरात देविका लोखंडे सभागृहात मोठ्या प्रमाणात उत्साहात पार पडले। अधिवेशनापूर्वी झालेल्या पहिल्या सत्रात भीमगीतमाला या कार्यक्रमाद्वारे प्रख्यात गायक सेवानिवृत्त सहसचिव मंत्रालय मुंबई AM मोरे आणि सहकारी यांनी भीमगीते सादर केली। मोरे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले। या कार्यक्रमाने अधिवेशनाच्या यशाचा पाया रचला। यानंतर झालेल्या महिला राखीव सत्रात समाजसेविका तथा परिवर्तन एक लोक चळवळीच्या माजी सचिव लता पडघाण यांच्या अध्यक्षतेखाली चळवळीतील महिलांची भूमिका या विषयावर परिसंवाद झाला। यात परिवर्तन एक लोक चळवळीच्या महासचिव मालती गवई, नगरसेविका अंजली साळवे, ज्येष्ठ समाजसेविका अनुराधा वानखेडे यांनी सहभाग घेतला। या सर्व वक्त्यांनी चळवळीच्या कार्याची प्रशंसा करत महिलांना मोठ्या प्रमाणात चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले। या सत्राचे निवेदन चळवळीच्या उल्हासनगर प्रभारी ॲडव्होकेट अर्चना सुर्वे यांनी केले। आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर अमित रणवीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन प्रख्यात बालतज्ञ तथा समाजसेवक डॉक्टर चंद्रकांत साळवे यांच्या हस्ते करण्यात आले। अधिवेशनाला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात वास्तुशास्त्रज्ञ सारंग थोरात यांची उपस्थिती लाभली। अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर देवदास भोईर यांनी आपले स्वागत भाषण केले। अधिवेशनाचे प्रास्ताविक चळवळीच्या उल्हासनगर प्रभारी स्वाती साबळे यांनी मांडले। यावेळी सारंग थोरात, डॉक्टर चंद्रकांत साळवे, मालेगाव तालुका कृषी संतोष गिरी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली। डॉक्टर अमित रणवीर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात चळवळीच्या कार्याचा आढावा घेऊन या चळवळीला बळ देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना केले। त्याचबरोबर आपण कायम आपल्या सोबत आहोत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। कार्यक्रमाचे निवेदन पत्रकार प्रफुल्ल केदारे यांनी केले। याच अधिवेशनात विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी 16 मान्यवरांना बहुजनत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यात प्रामुख्याने नारायण सोनकांबळे साहित्यिक, डॉक्टर प्रतीक्षा पौळकर आरोग्य सेवा, प्राध्यापक डॉक्टर सिंधू तायडे शिक्षण सेवा, डॉक्टर देवदास भोईर प्रबोधन, सुरेश लवाळे आरोग्य सेवा, संतोष डांगे, यशवंत आहिरे, अनुराधा वानखेडे, अलका जाधव, राजकुमार पडघाण, करावती पौळकर या सर्व मान्यवरांना समाजसेवक नीता इंगळे आणि मीना हंडोळे यांना गायन सेवेसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे। या प्रसंगी बौद्ध साहित्यिक DL कांबळे, विहार समितीचे प्रदेश अध्यक्ष महेंद्र भालसावळे, सेवानिवृत्त प्राचार्य SS पडघाण, समाजसेवक राहुल हंडोरे, प्रसंग संस्था प्रमुख डॉक्टर गजपाल इंगोरे, समाजसेवक रजनीकांत गायकवाड, लेखिका सुरेखा गायकवाड, समाजसेविका स्नेहलता संतखेडे, समाजसेविका करुणा तायडे, समाजसेविका गुणिता गंभीर तसेच चळवळीचे पदाधिकारी दीपक सोनवणे, संदीप उबाळे, राहुल गुरवाडे, युवराज भगत, आबा साठे, आनंद साबळे, गणेश मोरे यांच्यासह समाजातील मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते। अधिवेशनाचे आयोजन परिवर्तन संयोजक राजकुमार सुर्वे यांनी केले होते। धन्यवाद।